बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याचं समजताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि बदलापूरमध्ये तर या अभयांसाठी लोक रस्त्यांवर उतरले। आंदोलकांचा मोर्चा बदलापूर स्टेशनकडे वळला। प्रत्येकाच्या मनात झालेल्या प्रकाराबद्दल प्रचंड चीड होती, संताप होता। आरोपीला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली। जे तिच्या फॅमिलीकडून मला कळलं की त्या मुलीच्या चालण्यात चेंजेस झाले होते। जर का रॅप्चर असेल, खूप डीप रॅप्चर आहे, तर त्या रॅप्चरमुळे त्या मुलीला त्रास झाला, प्रचंड त्रास झाला। 8 दिवस आधी त्या मुलीबरोबर झालं होतं। त्या मुलीला ताप येत होता म्हणून ती मुलगी स्कूलला येत नव्हती आणि बरोबर 12 तारीखला दुसऱ्या मुलीला टार्गेट केलं गेलं। त्या मुलीलाही रॅप्चर आहे। म्हणजे असा प्रकार करून मग इतके दिवस शाळा प्रशासन काय करत होती, हा माझा मुद्दा आहे। आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना, नकोय आम्हाला। न्याय द्या, आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा, आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा। नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का। आज हे घटना घडून 7 दिवस झाले। कमिटीने एकही उत्तर पालकांना दिले नाही। आज 3 तास पालक 6 वाजल्यापासून इथे उभे आहेत। कमिटीचा एकही मेंबर इथे आलेला नाहीये आणि हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होता। ह्याच्यासारखी आधी प्रकरण घडलेली आहे। तुम्ही वोट मागायला येतात, आमच्या मागण्या का नाही पूर्ण होत? जर तुमची इतकीच न्यायव्यवस्था जर सक्षम आहे बायकांवरती होणाऱ्या बलात्कारांवर, तर तो अजून माझा बलात्कार थांबले का नाही यात मला आपलं उत्तर पाहिजे याचं। आरोपी आम्हाला आमच्या ताब्यात पाहिजे, आम्ही नाही करू। आम्हाला सरकारच्या न्यायावरती विश्वास नाही। पोलीस आम्हाला दाबायला बघतायत, आमचीच डोकी फोडतायत। आरोपीला फक्त फाशी व्हावी, सगळं शांत होणार। जेव्हापर्यंत तो समोर लाईव्ह त्याला शिक्षा नाही देत, फाशी नाही देत, लाईव्ह मध्ये आम्ही आंदोलन सोडणार नाही। शिक्षण कमिटी कुठे? आदर्श शाळेची, बदलापूरची सगळ्यात जुनी शाळा आदर्श शाळा। शिक्षण कमिटी काय करते? 8 दिवस झाले या गोष्टीला, पोरीला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही, आरोपीला अजून शिक्षा लागली नाहीये। 6 महिन्याच्या आत 5वा बलात्कार आहे हा। बरोबर आहे। महाराष्ट्र, दिल्ली झोपली आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।